बटाटे वडा आणि मिरची भजी यांचं कॉम्बिनेशन असलेला चटपटीत असा मिरची वडा आज आपण करूयात। याकरता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं। तेलामध्ये हिंग, आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, लाल तिखट, धणेपूड घालायची। उकडलेला बटाटा याच्यामध्ये घालून छान परतून घेतला। चवीनुसार मीठ घातलं। 1 चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घालायची। लिंबाचा रस घातला आणि असं सगळं छान असं स्मॅश करून घ्या। एक मध्यम आकाराचा कांदा याच्यामध्ये घालायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि वड्यासाठीचं आपलं सारण जे ते तयार झालं। या अशा मोठ्या मिरच्या याकरता घेतल्या आहेत। मिरचीला उभा काप दिला। यातला जो बियांचा भाग आहे तो चमच्यानं काढून टाकायचा आणि मग तयार केलेलं बटाट्याचं सारण याच्यामध्ये छान दाबून भरायचं। वड्याच्या कवरसाठी बेसन पिठामध्ये हळद, मीठ, ओवा घालून पीठ भिजवून घेतलं। शेवटी याच्यामध्ये 2 चिमट खाण्याचा सोडा घातला। छान फेटून असं पीठ तयार केलं। आता हे जे पीठ आहे ते ग्लासामध्ये भरायचं। याच्यामध्ये मसाला भरलेली मिरची देठाला धरून सोडली। हे असं देठाला धरून छान घोळवून घ्या। गरम तेलामध्ये ही जी मिरची आहे ती सोडली। सविस्तर रेसिपी टिप्स सहित पाहण्यासाठी मराठी किचनच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। मध्यम ते मंद आचेवर छान सोनेरी रंगावर मिरची भजी तळून घेतली। आता वड्याला पुन्हा असा उभा काप दिला। याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट असं सगळं छान भरून घेतलं। छान चटपटीत असे मिरची वडे आपले तयार झाले।